चा पराभूत संघ आपण जर पाहिलं तर फॅब 11 या संघाने प्रथमतः 80 धावा बनवलेल्या असताना सुद्धा त्यांना दुसऱ्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली होती. अशा दोन टीम मध्ये मात्र हा सामना असेल आणि नाणेफेकीचा कौल जिंकून सक्षम 11 या संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या नवीन मॅच साठी स्वीकारलेला आहे. मॅच ऑफिशियल मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत सुबोधजी घडसे मॅन फ्रॉम करी रोड आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम घाटकोपर प्रदीपजी शिंदे या मॅच साठी मात्र ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत असतील. तर आमचे तिसरे पंच अनिलजी वाघेला सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपल्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टीव्ही अंपायर म्हणून काम पाहतील या मॅच साठी. तर दोन्ही टीमला मात्र या मॅच साठी शुभेच्छा असतील. शुभा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसरी आपण बघत आहात. मॅच नंबर 4 कडे आपण वळतोय. हा सामना जिंकणं मात्र दोन्ही टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. फिल्डिंग टीम आपला एक राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. एका बाजूला काळ्या आणि राखाडी रंगामध्ये आपण पाहू शकाल फॅब 11 टीमला, तर दुसऱ्या बाजूला काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या टी शर्ट्स मध्ये फिल्डिंग करताना आपल्याला सक्षम 11 हा संघ पाहायला मिळेल. मयुरेशजी पवार मैदानाची पाहणी करताना या स्पर्धेचे मुख्य नियोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. MB स्पोर्ट्स या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य, सोबतच स्पोर्टिसॅग सर्वेसर्वा भगवानजी सावंत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी जे विशेष डिझाईन केलेले टी शर्ट्स आपण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती बघताय त्यासाठी मात्र त्यांचंही विशेष सहकार्य, त्यांचंही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. नवीन मॅचची सुरुवात होईल. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. निखिल आणि विवेकची जोडी, तर गोलंदाजी मार्कवरती मात्र शैलेश सज्ज होताना. एकंदरीत या वर्षी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी 12 संघांनी सहभाग घेतलाय आणि प्रत्येक संघामध्ये जवळपास 13 खेळाडू आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन थर्डमॅन कडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल धावेचा प्रयत्न मात्र होता. दुसरी धाव त्या ठिकाणी घेण्यामध्ये फलंदाजांना संधी मिळते. चांगली सुरुवात मात्र निखिलच्या बॅट मधून आलेल्या मिस टाइम फटका जरी असला तरी 2 धावा येत आहेत. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या पर्वामध्ये 150 अधिक खेळाडू आपल्याला या 12 संघातून खेळताना दिसतील. लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना आपण 12 संघांमध्ये समानरित्या विभागून दिलंय आणि ज्या दिवसाची उत्सुकता आपल्याला होती तो बिग बॅश काळा चौकी 2024च्या पर्व दुसऱ्याचा पहिला दिवस इथे उजाडलाय आणि इथे मात्र माघारी परतावं लागतंय. निखिल पवार सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का फॅब 11 टीमला. सक्षम 11 टीम कडून आपण प्लेइंग 11 मध्ये पाहिलं तर सुचित कदम असेल, अभिषेक नाटे, सुनील सरोज, शैलेश पांचाळ, मयूर वाघे, परेश चव्हाण, तन्मय दळवी, समीर निर्मळ, अक्षय खांबे, ब्रिजेश प्रजापती आणि पंकज डोंगरे अशी एकंदरीत यादी आमच्याकडे पोहोचते. तर दुसऱ्या बाजूने फॅब 11 टीम कडून निखिल पवार, स्वयं गर्जे, विवेक शिंदे, यश शिंदे, अजय सरोज, जीत साळुंखे, अर्णव गोरडे, हर्षद तोरसकर, तानाजी पवार, अनिल सरोज आणि ओम कडू. त्यापैकी आपण नुकतंच विकेट आलेली पाहिली ती निखिल पवार सारख्या फलंदाजाची, ज्या फलंदाजाकडून मात्र मोठ्या अपेक्षा होत्या फॅब 11 टीमला. तो फलंदाज या मॅच मध्ये मात्र स्वस्तात तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज शैलेश पांचाळ याने मात्र हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या टीमला. लांब पल्ल्याची गोलंदाजी करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने समाज मंदिर एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा स्वीकारलेला असताना पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा बॉल विकेट. तिसरा चेंडू स्वयं गर्जे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चेंडूला चांगला सन्मान दिला. क्रिकेटचं एक बहुमूल्य सूत्र आहे, चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषा दाखवा. या वेळेला मात्र तशाच पद्धतीनं एक बचावात्मक अंदाज पाहायला मिळाला तो स्वयं गरजेचा. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलं आणि एक धाव घेऊन मात्र समाधानी राहिलेत. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा शैलेश पांचाळ, स्ट्राईकवर विवेक. टप्प्याचा चेंडू होता, थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्राकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. डावखुऱ्या हाताचा थ्रो मात्र तिकडे विकेट किपर एंड कडे केला जातोय. एकच धाव घेण्याची संधी तिकडे फलंदाजांना मिळाली. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या ही पुढे सरकते. एक गडी बाद, 4 धावा.
फॅब 11 विरुद्ध सक्षम 11 या दोन संघांमध्ये चालू झालेला बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसऱ्याच्या पहिल्या दिवसातला चौथा सामना. एकंदरीत आजच्या दिवसातून 10 सामने खेळवले जातील. अ गटातून मात्र चालू असलेली मॅच नंबर 4 आपण बघतोय. या वेळेला सरळ बॅटनं फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. फिल्डर मात्र आहेत बॅकअपसाठी. ही फिल्डर मात्र तिकडे उपस्थित. स्वयंला मात्र एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र धावफलकावरती एकेरी धावेची वाढ होते. एक गडी बाद 5 धावा, एक डबल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि मागील 3 चेंडूंवरती मात्र 3 एकेरी धावा. अशा पद्धतीने मात्र झालेली सुरुवात आपण बघतोय फॅब 11 संघाकडून. शैलेश पांचाळनं मात्र पहिली सफलता या पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवली आहे. ती निखिल पवार सारख्या फलंदाजाची विकेट आणि या वेळेला हा फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल सीमारेषा पार येतोय. खणखणीत, दणदणीत, दर्जेदार बिग बॅश काळा चौकी षटकार. आणि आज या ठिकाणी फॅब 11 संघाचे संघमालक संतोषजी सिंग यांचं शुभागमन मैदानावरती झालंय. शुभा उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपला संघ या मैदानावरती उतरवला त्याबद्दल मी संघमालक संतोषजी सिंग यांचं मैदानामध्ये हार्दिक स्वागत करेन. त्यांचे आभार व्यक्त करेन या स्पर्धेला केलेल्या सहकार्याबद्दल. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे षटकारासोबत समाप्त झालेला आपण बघितला आणि या षटकारासोबत संघाची धावसंख्या 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर डबल डिजिट मध्ये 1वर 1 11 धावा. शेवटच्या बॉलवर विवेकनं मात्र षटकार ठोकलाय. स्वयं गरजे वैयक्तिक धावांचं खातं मात्र एकेरी धाव्याने त्याने सुद्धा उघडलंय. आतापर्यंत 2 धावांवर स्वयं आहे तर दुसऱ्या बाजूने विवेक मात्र वैयक्तिक 7 धावांवर बॅटिंग करत असताना 2 धावा मात्र निखिल पवारच्या बॅटमधून आल्या होत्या. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना अभिषेक नाटे. विरोधात मात्र फलंदाजी करेल तो स्वयं गरजे. ऑन स्ट्राइक असेल स्वयं, नॉन स्ट्राइक असेल तो विवेक आणि बॉलिंग मार्कवरती अभिषेक नाटे. मिस टाइम फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रावरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे मात्र मिळते फलंदाजांना. संत गतीने चालू झालेला खेळ आहे. पहिल्या ओव्हरमधून एक षटकार आलेला आपण बघितला, एक विकेट आलेली आपण बघितली, एक डबल धाव आलेली आपण पाहिली, 3 सिंगल घेतले गेले. अशा पद्धतीने मात्र एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट. आणि या वेळेला मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फटका मात्र असफल. फिल्डर डाऊन दी बॉल पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल विवेकचा खेळ. दुसरा धक्का फॅब 11 टीमला. संतोष सिंग आणि त्यांच्या टीमला लागतोय हा दुसरा धक्का. विवेक बॅक टू दी पवेलियन. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघासाठी मात्र 66,666 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या अंतिम विजेते पदासाठी मात्र असणारी एक भव्य आणि आकर्षक अशी ट्रॉफी. तीन सांघिक बक्षिस. त्यापैकी आपण जर पाहिलं तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर अशी मात्र भरघोस पारितोषिकांची वर्षाव करणारी एकमेव स्पर्धा बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसरे. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराला आकर्षक ट्रॉफी सोबतच लंबोदर क्रिएशन कडून आकर्षक टी शर्ट. आल्या आल्या मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये हा फटका सुद्धा फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल फॅब 11 टीमला. यश मात्र अपयशी ठरला. पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता आलेलं नव्हतं चेंडूला. समय साधना चुकली आणि त्यामुळे मात्र विकेट गमवावी लागते ती फलंदाज यशला. न्यू बॅटर जीत साळुंखे. फॅब 11 संघ आता मात्र थोडासा अडचणीत सापडताना दिसतोय. लगातारचे आलेले विकेट्स त्यामुळे फलंदाजांवरती तयार झालेला दबाव नक्कीच पाहायला मिळू शकेल. नुकतीच यशची विकेट आलेली आपण बघितली. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज जीत साळुंखे मैदानावरती दाखल होतोय. दुसऱ्या बाजूने स्वयं गरजे एखादी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज मात्र त्या ठिकाणी विकेट पटकावतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर अभिषेक नाटे. आतापर्यंत 2 विकेट्स त्याने पटकावल्या. अवघी आणि अवघी 3 चेंडूंमध्ये 1 धाव त्याने खर्च केली आहे.
पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा अभिषेक. स्ट्राईकवर जीत साळुंखे. परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला लेग साईडच्या थोडासा बाहेरून ट्रॅव्हल होणारा चेंडू डाऊन दी लेग साईड. इथे मात्र पंच गोलंदाजाला दंडित करतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धाबेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. या व्हाईट बॉल सोबत टीमच्या धावा झाल्यात 13, गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडू शिल्लक. या वेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं चेंडूला अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डरकडे जात असताना मात्र एक धाव पूर्ण केली ती फलंदाज जीत साळुंखेने. आपल्या वैयक्तिक धावांचं खातं त्याने उघडलंय या एकेरी धावेसोबत. यानंतर नवीन गटाकडे आपण वळणार आहोत. ब गटाला सुरुवात होईल. ब गटातून सुद्धा असेच साखळी फेरीतून 5 सामने खेळवले जातील. आजचा दिवस मात्र आपण जर पाहिला तर एकंदरीत 10 सामने आपल्याला मैदानावरती रंगलेले बघायला मिळतील. त्यापैकीच हा अ गटातून चालू असलेला 4था सामना. यानंतर मात्र 3ऱ्या मॅच मधून विजेता ठरलेला संघ, 3ऱ्या मॅच मधून पराभूत ठरलेला संघ आणि या मॅच मधून विजेता ठरलेला संघ असा हा पुढील सामना असेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक राहिलाय. अभिषेक नाटे विरुद्ध स्वयं गर्जे. आणि या शेवटच्या बॉलवरती कॉट बिहाइंडची संधी गोलंदाजाला मिळते. यष्टीरक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज होतोय झेलबाद. विकेटचं पतन, खेळाडू आउट. स्वयं गर्जेला माघारी परतावून लावण्यामध्ये अभिषेक नाटे यशस्वी ठरला. एका ओव्हरमध्ये 3 विकेट पटकावण्याचा मान मात्र गोलंदाज अभिषेक नाटेच्या नावावरती. लगातारचे जरी नसले तरी 3 विकेट एकाच ओव्हरमधून त्याने मात्र पटकावलेत आपल्या टीमसाठी. एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. ओव्हर नंबर 2 मधून अवघ्या 2 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज अभिषेक नाटे. 4था धक्का मात्र फॅब 11 टीमला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता मात्र थोडीशी संकटजनक स्थितीमध्ये असताना 4 गडी बाद, अवघ्या 14 धावा धावफलकावर. संतोषजी सिंग आता मात्र त्यांची टीम मात्र कुठेतरी अडचणीत सापडते. थोडासा फलंदाजांना आता इथून पुढे संघर्ष करावा लागेल. विकेट वाचवून क्रिकेट खेळणं मात्र फॅब 11 टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. सुचित कदमच्या हातामध्ये 3रं षटक सोपवलं जाते. नवीन फलंदाजांची जोडी असेल मैदानावरती. आतापर्यंत निखिल आउट झालाय, विवेक आउट झालाय, स्वयंही आउट होऊन माघारी परतलाय आणि यश नुकतीच आलेली विकेट आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर, गती जास्त नव्हती परंतु लाईन आणि लेंथवरचं चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं या चेंडूवर. जीत आणि अजयची जोडी मैदानावरती असेल. अजय सरोज उर्फ बच्चा. बच्चाला मात्र आपला स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. तसं बघायला गेलं तर शांत संयमी खेळ करणं हे बच्चाचं काम नाहीये. बच्चाचा खेळ आहे चौकार षटकारांची आतिषबाजी करणं आणि तोच आतिषबाजीचा खेळ ते सुरू करायचा प्रयत्न करत असताना स्ट्रेट इन टू दी बास्केट. अजय सरोजला सुद्धा माघारी परतावं लागतंय. सुचित कदमच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता आणि हा 5वा धक्का फॅब 11 टीमला. संघर्षाच्या वाटेवरती मात्र चालताना आपल्याला पाहायला मिळतोय फॅब 11 संघ. परंतु काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत हेही मात्र तितकंच खरं आहे. या संघर्षाला मात्र प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. मग तो क्रिकेटचा खेळ असो किंवा मग आपलं दैनंदिन जीवन. संघर्ष हेच जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये, इथे रडायचं नाहीये, इथे लढायचंय. परंतु आता मात्र कुठेतरी संकटात येत असताना फॅब 11 टीम 5वा विकेट गमावलाय. अजय सरोज उर्फ बच्चा सुद्धा आता तंबूच्या आश्रयाला जाऊन माघारी परतलाय. अवघ्या 15 धावांवरती मात्र 5 विकेट्स त्यांनी गमावलेत. क्रिकेटचा खेळच मुळी असा आहे. ज्या संघाने मगाशी 80 धावांवर मजल गाठली तोच संघ आता मात्र अवघ्या 15 धावांवरती आपले 5 विकेट गमावतोय. तो संघ म्हणजे फॅब 11. म्हणूनच म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुचित कदम आणि त्याच्या समोर मात्र आता आलेला नवीन फलंदाज हर्षद.
हर्षद तोरसकर डावखुरी हाताचा फलंदाज आहे. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर जीत साळुंखे. सुचित कदम आपल्या अनुभवाचा वापर करत ओव्हरची सुरुवात करतोय. एक सिंगल आणि एक विकेट त्याने आतापर्यंत पटकावली आहे. यावेळेला लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. उंची चांगली गाठतोय, लांबी पडेल कमी, इथे मिळते विकेटची हमी. वन मोर विकेट डाऊन. 6वा धक्का फॅब 11 टीमला. हर्षद तोरसकर तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. एका मागोमाग एक विकेट मैदानामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फॅब 11 संघ आता मात्र पूर्णपणे संकटात सापडलाय. कोण ठरणार या सामन्याचा तारणहार, या कोण सरणार या सामन्याचा संकट मोचक. फॅब 11 टीम कडून एका मोठ्या खेळीची गरज, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं आवश्यक. सुचित कदम मात्र तिकडे आणखीन एक विकेट पटकावताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून ओव्हर नंबर 3 मध्ये 3 चेंडू हाताळले आहेत, 1 धाव खर्च केली आहे आणि मागील 2 चेंडूंवर लगातारचे 2 विकेट्स. विकेट पटकावण्याची हॅट्रिक आहे सुचित कदमच्या हातामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती अर्णव. स्ट्राईक वर अर्णव गोरडे, नॉन स्ट्राईक वर जीत साळुंखे, बॉलिंग मार्क वरती सुचित कदम. चांगला चेंडू शरीराचा वेध घेतोय. चेंडूला रीड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अर्णव गोरडे करत असताना, ऑफ स्टंपवरून खेळत असताना मात्र शरीरावर जाऊन आदळलेला हा बॉल नंबर 4 आपण बघतोय ओव्हर नंबर 3 मधून सुचित कदमच्या गोलंदाजीतला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असेल. त्यापैकी सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर आतापर्यंत सक्षम 11 टीमने केलाय. यावेळेला मात्र मोठा फटका सजवण्यामध्ये यशस्वी ठरलाय अर्णव गोरडेच्या बॅटमधून. यावेळेला हा जबरदस्त धमाकेदार बिग बॅश काळा चौकी षटकार. या षटकारासोबत मात्र धावसंख्येला कलाटणी मिळतीये. 21 धावा टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 3 मधून. परफेक्ट यॉर्कर. यावेळेला मात्र खोदून काढलेला फटका, टॅप केलं होतं चेंडूला. अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जशा पद्धतीचे फटके खेळले जातात तशा पद्धतीने मात्र हा चेंडू खेळत एक धाव मिळवली आहे आणि ओव्हर नंबर 3 ची होते सांगता या एकेरी धावेसोबत. या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 22 धावा. फॅब 11 विरुद्ध सक्षम 11 या 2 संघांमध्ये चालू असलेला 2 पराभूत ठरलेल्या संघांमधला हा सामना. करो व मरोच्या स्थितीमध्ये आता मात्र दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्या अस्तित्वाचा लढा देत असताना डू ऑर डाय सिच्युएशन. फॅब 11 6 गडी बाद 22 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सक्षम 11 संघाचे संघमालक समीरजी निर्मळ स्वतः इन ॲक्शन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फॅब 11 संघाकडून मात्र संघमालक संतोष सिंग. अभिषेक नाटे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मागील ओव्हरमध्ये सफल गोलंदाजी केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला असताना एक बॅकफूट कव्हर ड्राईव्ह पहिल्या चेंडूवरती खेळला जातोय. घेतली जाते ती 1 धाव. ओव्हर नंबर 4 दुसरा चेंडू. यावेळेला मात्र अंगाचा वेध घेतोय, शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलने मात्र सांगता होईल ओव्हर नंबर 4 च्या दुसऱ्या चेंडूची. बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसरे. शिवबा उत्सव मंडळाचं एक दर्जेदार आयोजन. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या स्थानिक खेळाडूंना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम केलंय शिवबा उत्सव मंडळाने. प्रत्येक खेळाडू विशेष किटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती मात्र विशेष डिझाईन केलेली सफेद रंगाची बिग बॅश काळा चौकी 2024 च्या दुसऱ्या पर्वाची कॅप आपल्याला बघायला मिळेल. आणि या प्रत्येक स्पर्धकाचं, या प्रत्येक खेळाडूचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. अशा स्पर्धा आयोजित करत असताना, साखळी फेरीच्या प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धा आयोजित करत असताना मात्र खेळाडूंचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष कौतुक करावं लागेल, विशेष आभार व्यक्त करावे लागतील सर्व संघ मालकांचे. दरम्यान इथे मात्र एक मिस टाइम फटका. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु जमिनीलगतचा फटका इथे लॉंग ऑन कडे येत असताना एकेरी धावेची भर पडते स्कोर कार्डवर. 25 धावा टीमच्या पूर्ण होतील. एकंदरीत 12 संघ, 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये मात्र सहभागी झालेत.
त्या संघ मालकांच्या बाबतीत थोडीशी चर्चा आपण करूया. या वर्षी मात्र आपण जर पाहिलं तर नक्ष इलेव्हन या संघाच्या संघ मालकांकडून वसंतजी सकपाळ असतील, श्री बॉईजकडून श्रीराम चव्हाण आणि ऋषिकेशजी मोरे, मितांश इलेव्हन सुरेशजी बणे यांचा संघ, मोरिया वॉरियर्स अंकुशजी गुरव आणि दिलीपजी गवस, त्रिशा टायटन्स तुषारजी परब, सक्षम इलेव्हन समीरजी निर्मळ, SS इलेव्हन संतोषजी झगडे, शिवबा वॉरियर्स उत्तमजी छोटेलाल, ब्रह्मा बॉईज विशालजी शेलार, गेम चेंजर रोशनजी मोरे, ईश्वटी बॉईज देवेंद्रजी पार्टी आणि ओमकारजी चव्हाण यांचा संघ आणि फॅब इलेव्हन संतोषजी सिंग यांची टीम. असे एकंदरीत 12 संघ मालक या स्पर्धेला यावर्षी नक्कीच एक चांगलं सहकार्य करत असताना दिसतील. दरम्यान इथे मात्र ओव्हरची सांगता होते. ओव्हर नंबर 4च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 6 गडी बाद 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 28 धावा धावफलकावर फॅब इलेव्हन. शेवटच्या षटकाचा आता खेळ शिल्लक राहिलाय. आतापर्यंतचा हा लो स्कोरिंग सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकेल. 6व्या विकेटचं पतन आपण झालेलं पाहिलं. त्यानंतर मात्र या डावाला सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना हर्षद आणि अर्णवची जोडी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 4 ओव्हरमधून 28 धावा जमवल्यात. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा? नवीन गोलंदाज शेवटची ओव्हर घेऊन आणि पहिलाच बॉल आक्रमण केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून या 6 धावा. हा षटकार बॅटने या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क मात्र फलंदाजाला घडवून आणता येत नाहीये. एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअरलीकडे बॉल जाताना अगदी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटमध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला बघायला मिळतोय. एक विकेट कीपर आहे. थर्डमॅनमध्ये एक फिल्डर, बॅकवर्ड पॉईंटवर एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफवर एक फिल्डर आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑनमध्ये मात्र 2 फिल्डर आपल्याला दिसतील. धावफलकात मात्र मोठा बदल घडलाय. अर्धा डझन धावांसोबत एक सिंगल आली आहे. 7 धावांचा आकडा मात्र या 2 चेंडूंमध्ये धावफलकावर आल्यानंतर धावसंख्या झाली 35 धावा. या वेळेला ऑफ साइडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा फटका सजवला जातोय. बॉल जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा मात्र हा खणखणीत दर्जेदार बिग बॅश काळा चौकी षटकार. या वेळेला ताकद पुरेशी लावली गेली आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर जास्त मेहनत फलंदाजाला करावी लागली नाही. प्रॉपर टायमिंग तिकडे केलं गेलं. एक चांगली समय साधना या फटक्यामध्ये बघायला मिळाली. बॅटमधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. या 6 धावांसोबत मात्र 40 धावांचा पल्ला गाठलाय. 41 धावा स्कोर कार्डवरती. फॅब इलेव्हन विरुद्ध सक्षम इलेव्हन या 2 संघांमध्ये चालू असलेला हा सामना. समीरजी निर्मळ आणि दुसऱ्या बाजूने संतोषजी सिंग. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि इथे मात्र एखाद्या झाडावरून आंबा तोडावा असा मात्र पकडला जाणारा हा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपला गेलेला झेल आपण बघतोय. आणि ही 7वी विकेट फॅब इलेव्हन टीमने गमावली आहे. बॅटर आउट. अर्णव गोरडे आउट होऊन माघारी परतला या झेल सोबत. या वेळेला मात्र टायमिंग चांगलं होतं. उंची मात्र थोडीशी अजून जर गाठली गेली असती तर मला वाटतं चेंडूला एलिव्हेशन मिळू शकलं असतं. बाउंड्रीच्या पलीकडे बॉल जाऊ शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. एक चांगला झेल तिकडे मात्र लॉंग ऑन क्षेत्रावरती. अभिषेक त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली होते. एक जबरदस्त कॅच आपल्याला बघायला मिळते अभिषेक कडून. कॅचचंही तितकंच कौतुक करावं लागेल. नाईसली टेकन बाय अभिषेक. 7वा गडी बाद होतोय. फॅब इलेव्हन संघाला 7वा धक्का लागतोय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 41 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. लेफ्ट हँडेड बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुनील सरोज इथे हाताळतोय मात्र फुल टॉस चेंडू. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. आणखीन एक बिग बॅश काळा चौकी षटकार. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक राहिला. या षटकारासोबत मात्र टीमच्या 47 धावा. कुठेतरी फायटिंग स्कोर तरी बनवायचा आहे.
हे मात्र कुठेतरी फलंदाजाला कळून चुकलंय आणि त्यामुळे हा षटकार त्याने ठोकलाय. या वेळेला चांगला बॉल, गती चांगली आहे, लाईन आणि लेंथ चांगली आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. एक वाईडिश यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय गोलंदाज सुनील सरोजने. डॉट बॉल सोबत पहिल्या 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होईल आणि या पहिल्या डावाची समाप्ती, या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 गडी बाद, 47 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 48 धावांचा पाठलाग करावा लागेल सक्षम 11 टीमला. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र मी काही क्षणाची विश्रांती घेईन आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर मी निमंत्रित करेन माझे सहकारी समालोचक मित्र निखिलेश साळुखे यांना. धन्यवाद. बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दरम्यान व्यासपीठावरती मात्र सन्माननीय श्री अजयजी चौधरी साहेबांचं शुभागमन आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहत आहेत. शुभा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये सन्माननीय श्री अजयजी चौधरी साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर आपण जाऊया आता मात्र मॅचच्या उत्तरार्धाकडे. मॅचच्या पूर्वार्धामध्ये मात्र 47 धावा फॅब 11 टीमने बनवलेत. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जिंकण्यासाठी मात्र सक्षम 11 या टीमला अर्थात समीरजी निर्मळ यांच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 48 धावांची. आणि जशी या 48 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल माझ्या मायक्रोफोनवरती मात्र मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र निखिलेश साळुखे यांना. धन्यवाद. फॅब 11 संघामार्फत खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आता मात्र सक्षम 11 संघाला थोडंसं या ठिकाणी पाठलागाचा नक्कीच पाठलाग करावा लागेल. लक्ष्य इझी नाही आहे परंतु सामना सुद्धा तितका अवघड नाही आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, दोन्ही संघांना पाठिंबा असेल आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. चला फॅब 11 विनंती असेल लवकरच आपण क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं आहे. प्रत्येक इनिंग आपल्याला या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहे. पंचांचं पॅनल नक्कीच या ठिकाणी आपण खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळते. सलामीवीर जोडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि आक्रमक असं क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे, 48 धावांचं लक्ष आहे. सुजित आणि अक्षय नक्कीच ओपनिंग बॅट्समन, ओपनिंग पेअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये जर का पाहायचं झालं तर अजय सरोज चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. 48 धावांचं लक्ष, अटॅकिंग फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे आणि मॅचला चालू करायला हरकत नाहीये.
होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती विचार केला तर नक्कीच सुचित असतील आणि त्यांच्या साथीला अक्षय, गोलंदाजी मार्कवरती अजय. पहिला बॉल नक्कीच सन्मान दिला जातोय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चूक या ठिकाणी केली जात नाहीये. संघाच्या धावसंख्येमध्ये धावांचा श्रीगणेशा होतोय. सांघिक धावसंख्या 1. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. सरळ या ठिकाणी बॉडीचा वेध घेतला जातोय. बीट केलं जातंय फलंदाजाला. निर्धाव गोलंदाजी पाहायला मिळते. तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती जर का पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्या विभागातील दमदार आमदार सन्माननीय आदरणीय अजयजी चौधरी नक्कीच यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नक्कीच एक बिग बॅश काळा चौकी पर्व 2 क्रमांकाचं एक सन्मान चिन्ह, त्यात समवेत नक्कीच मायेची शाल म्हणून एक शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन नक्कीच या ठिकाणी आपण साहेबांना सन्मानित करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच या ठिकाणी आपण सत्कार समारंभ पार पडतोय मंडळाच्या शुभ हस्ते. अर्थातच शिवबा उत्सव मंडळाच्या आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 बिग बॅश काळा चौकी पर्व क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपण आपली उपस्थिती दाखवली तर सर्वांचंच मनपूर्वक सोनेरी सरसे स्वागत असेल. आणि वर्षानुवर्ष तुमची साथ, तुमचं प्रेम आणि तुमची वेळ आम्हाला भेटत राहू हीच आम्ही काळा चौकीच्या महागणपती चरणी प्रार्थना करतो. तर नक्कीच या परिसरातील धडाडक शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. मंडळाच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी बिग बॅश काळा चौकी पर्व क्रमांक 2 ची एक सन्मान चिन्ह, त्या समवेत पुष्पगुच्छ मायेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी देऊन त्यांना आपण गौरव देतोय. नक्कीच सर, तुमचं सुद्धा प्रेम, तुमची साथ आणि तुमचा वेळ या मंडळाचं खास आकर्षण आहे. वर्षानुवर्ष तुमची साथ अशीच आम्हाला लाभो हीच काळा चौकीच्या महागणपती चरणी प्रार्थना असेल. थँक्यू सो मच. सर्वच मान्यवरांचं खूप सारं कौतुक असेल, शुभेच्छा असतील. आणि जाऊयात चालू मॅचच्या दिशेने, जिथे सामना क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4था रंगताना. 1 षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्या 12. नवीन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय स्वयं गर्जे. एकंदरीत जर का विचार केला तर अजूनही 24 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल नक्कीच या ठिकाणी अपील केलं जात आहे आणि अपीलला डिमांड येते. लेग बिफोर द विकेटचा शिकार बनतोय, तोच म्हणजे अक्षय माघारी परतावं लागतंय. नक्कीच स्वयंच्या गोलंदाजीमध्ये ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. सरळ नक्कीच फलंदाजाला बेट करून पायचीचा अपील करून नक्कीच पहिलं यश या ठिकाणी आपल्याला भेटते या संघामध्ये. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय समीर निर्मळ. तेवीस चेंडू आणि 36 धावा.
या ठिकाणी नक्कीच लॉफ्ट करायचं होतं, परंतु फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तत्परतेने. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. सिंगल सोबतच संघाची धावसंख्या रोटेट होताना पाहायला मिळते. 13 धावा स्कोर कार्ड वरती. या ठिकाणी नक्कीच फसवायचा प्रयत्न होता फलंदाजाला, परंतु चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू रीड केला जातोय. हलक्या तऱ्हेने ढकलण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. एक सिंगल त्या ठिकाणी भेटली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवरती अजूनही लागल्या जात आहेत. लॉफ्ट केले जात आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 48 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अर्थातच अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी हलक्या हाताने ढकलला जातोय चेंडू. अलॉंग दी गार्बेट ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. संघाची धावसंख्या 16. या ठिकाणी नक्कीच बीट केलं जाते, परंतु अतिरिक्त उसळी आणि अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द स्टम्प्स ठेवण्याचा प्रयत्न थोडासा चुकीचा ठरतोय गोलंदाजाचा. व्हाईट बॉलची सांगता येते. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 17. या ठिकाणी अपील केलं जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी लेग बिफोर द विकेटचं यश भेटतंय. आणखीन एक फलंदाज माघारी परतावा लागतोय. दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतंय. सतरा धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अजूनही 18 चेंडूंचा बाकी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला लागेल सेकंड इनिंग मध्ये. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अनिल सरोज. 18 चेंडूंमध्ये नक्कीच अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. जकडून ठेवलं जात आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. रीड करता प्रॉपर आला नाही. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. या ठिकाणी लॉफ्ट केले जाते. क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुजितच्या बॅट मधून नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. अजूनही 16 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे.
या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला फलंदाज नंतर गोलंदाज, पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजाची बाजी लागली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरती विचार केला तर शैलेश अजूनही आहे. स्ट्राईक एंड वरती जर का विचार केला तर सुचित, या संघाची आयकॉन खेळाडू, नक्कीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे मारण्याचा प्रयत्न होता. अराउंड दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय, परंतु थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली. हरकत नाहीये, एकच रन त्या ठिकाणी भेटेल. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन, 24 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या ओव्हर मध्ये. आता मात्र लॉफ्ट केलं जातंय. नक्कीच गोलंदाजाच्या डोक्यावरून नक्कीच मिड विकेटला पाहायला मिळाला एक चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. 1-2 गो. शेवटचा निर्णायक चेंडू असेल या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केले जाते, हलक्या हाताने ढकललाय. हाही चेंडू ओलांडतोय सीमारेषा. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहावा लागेल. फक्त मनगडातल्या ताकदीचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार. 2-3 षटकाखेरीज संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या ठिकाणी नक्कीच चांगला ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलला नक्कीच डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही करता आलं. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. जकडून ठेवलंय. नक्कीच बीट केलं जात आहे फलंदाजाला. चांगला टप्पा होता या बॉलवरती. 10 चेंडू मध्ये नक्कीच अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल ओलांडतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. 6 धावांची अजूनही आवश्यकता बाकी असेल. नऊ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. या ठिकाणी लॉफ्ट केले जाते. नोमॅन्स लँड मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा ओलांडतोय सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. चांगला गॅप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी 8 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. या ठिकाणी अपील केले जात आहे, परंतु पाहावं लागेल. लेग बाईसच्या रूपामध्ये नक्की 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तोच म्हणजे सक्षम 11 हा संघ. येस, वेरी वेल प्लेड सक्षम 11 बॉयज अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच अँड हार्ड लक बॉयज. फॅब 11.